धन्यवाद मंडळी, सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या स्वामींच्या पवित्र स्थानामध्ये आई देवीच्या या पवित्र स्थानामध्ये मालगाव दिना डिपो चालक मालक संघटना यांच्या वतीनं परमेश्वराचं नामस्मरण, प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आमले सामले डबलबारी भजनांचा गमगीत सामना आयोजित करून आभार मानणारा मी स्वतः संदीप लोके, गावमध्ये लिंगाळ तालुका, चिंचवड जिल्हा, सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला सिंधुदुर्गातील नामवंत भजनी बुवा, माझे परममित्र सन्माननीय विनोद चव्हाण बुवा, गाव त्यांचा घोडकेवाडी तालुका, कुडाळ जिल्हा, सिंधुदुर्ग. आम्हा दोन बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी मालगाव दिना टेम्पो चालक मालक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथमतः सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. डबलबारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा, पखवाज वादक, नाट्यकर्मी, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित असतात. त्यामध्ये या मालगावचं नाव साता समुद्रापलीकडे ज्यांनी पोहोचवलं ते सन्माननीय आम्हाला गुरुस्थानी असणारे प्रमोदजी धुलीबुवा. त्याचप्रमाणे माझे परममित्र या कार्यक्रमासाठी माझ्याशी ज्यांनी संपर्क केला ते माझे जवळचे मित्र सन्माननीय दीपकजी नानके बुवा. त्याचप्रमाणे माझे जवळचे मित्र सन्माननीय बुवा आनंदजी कांगडे बुवा. त्याचप्रमाणे सन्माननीय निलेश तेली बुवा, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय श्रीकृष्ण देवगी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या जिल्ह्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि गरिबांचे कैवारी सन्माननीय दत्ताजी सावंत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. टेम्पो चालक चालक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होतो. ग्रामदेवता, ग्रामदेवतेला नमस्कार करतो. जपलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करतो. तुम्हा सर्वांच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचं आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साथीनं या आमले सर्वेच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पेटी कमी करा.
जडा विभूती गोरख कल्याण राग नाही आहे हा, सल्ला घ्या कोणाचा तरी. जडा विभूती कोटी चंदनाची, जटा विभूती कोटी चंदनाची, जडा विभूती कोटी चंदनाची, जटा विभूती कोटी चंदनाची, कपाल माला प्रीत गौतमीची, कपालमाला गीत गौतमीची, कपाल माला प्रीत गौतमीची, कपालमाला गीत गौतमीची, पंचाळना विश्व निवांतकारी, पंचानना विश्व निवांतकारी, पंचाळना विश्व निवांतकारी, पंचानना विश्व निवांतकारी, तुलवील शंभो मज कोणदारी, उदवीण शंभो मद कोणतारी, तुलवील शंभो मज कोणदारी, उदवीण शंभो मद कोणतारी, कुंडली गवरला जगद्गुरु श्री दत्तात्रेय सद्गुरु श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, बालवीर भूतनाथ, श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव कुणकेश्वर, श्रीदेव लिंगेश्वर, आई भराई, आई भैराई, आई दातेरी, आई लक्ष्मी, भावई देवी, पावनाई देवी, वर्गी देवी, भगवती देवी, रंगदेवता माते तुझा, छत्रपती शिवाजी, धर्मवीर संभाजी, बजरंग विजय परम. धन्यवाद. अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन मनापासून इथल्या टेम्पो चालक मालक संघटनेला मी धन्यवाद देतो. त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो. एकदा जोरदार संघटनेसाठी आपण टाळ्या वाजवूया. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. 10 दिवसापूर्वीच या पंचक्रोशीमध्ये माझा कार्यक्रम सिंधुदुर्गातील एक भजन सम्राट, आणि भजन कसं असावं, भजनामध्ये किती बोलावं,
भजन किती करावं, भजनामध्ये एखादी गोष्ट आपल्याला येते म्हणून त्याचा किती अतिरेक करावा, अशा गोष्टींपासून अलिप्त असणारं नेतृत्व म्हणजे कृष्णा कदमबुवा यांच्यासोबत माझा कार्यक्रम झाला. आणि तिथे मायबाप भजनी श्रोतेजन साक्ष होते. सुंदर भजन बुवाने केलं. आणि आज माझ्या जोडीला जे बुवा आहेत तुम्हा सर्वांना सुपरिचित आहेत, विनोदजी चव्हाण बुवा. नाम काफी आहे. जरी वयाचे 60 वर्ष पूर्ण झाली तरी आमच्यासारख्या 45-46 वर्ष पूर्ण झालेल्या बुवांबरोबर आज त्याच तोडीने भजन करण्याची आणि बोलण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे हे नाकारता येणार नाही. भजनाच्या बाबतीत मी प्रामाणिकपणे सांगतोय, यक्षिणी मातेला आणि टेंबे स्वामींना स्मरून सध्याच्या घडीला आमच्या लेवलला जे डबल बारी क्षेत्रामध्ये बुवा आहेत त्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये ज्यांना मी 1 नंबरला बुवा मानतो असं नेतृत्व म्हणजे विनोदजी चव्हाण बुवा. प्रामाणिक सांगतोय, सरस्वतीला स्मरून. पेटी वाजवण्याची कला खतरनाक साबित हो सकता है, एवढी अप्रतिम आहे. आपण जर जेवत असू तर त्या जेवणामध्ये मीठ किती असावं आणि भात किती असावा आणि तो किती खावा यांचा जरा वेगळा होता. पेटी म्हणजे भात झाला आणि मीठ आणि लोणचं म्हणजे भजन झाला. असो, पण हे म्हणजे मी मस्करी म्हणून त्यांची करतो आणि ते आनंदाने स्वीकारतात. बाकी तोंडावर थोडासा आळा घातला तर सिंधुदुर्गातील परिपूर्ण बुवा म्हणून विनोद चव्हाणांना नाव घ्यायला हरकत नाही. कोणी बुवांचे चाहते असतील तर राग मानू नको. आम्ही आल्या आल्या एकमेकांना मिठ्या मारल्या आणि जाते वेळी पण मारू. काय बुवा, तर चेहरा हसरा ठेवा ना. हा, आणि शक्यतो मला काही दुखवू नका, कारण मला किलेसापासून मी सध्या लांब आहे. किलेशी बुवांबरोबर मी सध्या लांब असतो. हा, जरा हसून खेळून क्रिएट करा. पकवाज वादक आज हेमंतजी तवटे आहेत, त्यांचे हजारोनी शिष्य सध्या घडतायत. आमच्या चुका पदरात घ्या, चुकू शकतात. आम्ही काय पाळीतले बुवा असो. हे शहरातून दहीसर हयसर, हयसरसून दहीसर सांगताना सिंधुदुर्ग वासियांना सुद्धा बिदागी सांगणार मी मुंबईचा बुवा आहे, मला 15,000 द्या, आणणार घोडगे भरणीतली मंडळी. असो, मस्करी झाली. बाकी देवा शपथ सांगतोय, भजनाच्या बाबतीत अतिशय सुंदर. आडनाव काय? सन्माननीय रुपेश यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रभाकरजी नारकर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. आमचे परममित्र सन्माननीय श्रीकृष्ण नेवगी यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे. माझे पकवाजवादक योगेश सामंत यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. तबलावादक संदेश सुतार यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. माझ्या कोरससाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय निलेश तेलीबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे. योगेश आणि संदेश यांच्यासाठी 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नोटेशन घेतो. 100% आपलं मनोरंजन होईल, पण एक लेवल बिघडवणार नाही याची 100% खात्री देतो आणि नोटेशनला सुरुवात करतो. वेळ झालाय 7:30 वाजता मी इथे टच आहे. बुवा माझ्या मागोमाग होते. बऱ्याच दिवसांनी युट्यूबर्स 5 जण आहेत. आभार मानतो तुमचे. 5च आहेत ना? हा, यो एक सावरा. यो बघून बघून तेवढाच टाकतो. चव्हाण बुवांबरोबर वारी करताना एक आनंद का मिळतो तुम्हाला सांगतो. एखाद्या आमची जर चूक झाली तर ते 100% नोटेशन मध्ये रुपावलीमध्ये दाखवतात आणि त्याच्यातून आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो. असा नको नाम गुम जाएगा तेरा ये बदन जाएगा.
धन्यवाद धन्यवाद. माफ करा, सुरुवातीला ज्या या विभागामध्ये आणि या विभागाचं नाव ज्यांनी भजनाच्या दृष्टीने साता समुद्रापलीकडे पोहोचवलं ते कैलासवासी कृष्णा पवार बुवा यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. रुपावली घेतोय ध्यानाचा अभंग, तो पांडुरंग 28 युग विठेवरती उभा आहे, विटेवरती उभा आहे. सो कॉल्ड आपल्या भक्ताची वाट पाहत त्याचं गुणगान गाणं प्रत्येक भजनी बुवाचं काम आहे. या घर खायचा तरी घर आणि चल. तुमको 60 वर्ष झाली तरी वय दिसत नाही. एवढं शक्य छान दिसतात. परमेश्वराने तुम्हाला असंच आयुष्य 100-125 वर्ष देव अशी मी यक्षिणी आईच्या चरणी प्रार्थना करतो. फक्त क्लेशापासून जरा लांब राहा. सगळं तुझ्यापाशी आहे लेकरा, तू सगळ्यांना देतोस पण तुला कोण बघून घेत नाही माझ्याशिवाय, ही परिस्थिती आहे. असली ना म्हणजे मी वाईट नाही, मी वाईट ठरवलं असं दोघांनी बॉक्शा. विठ्ठल 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 तुमच्या भजनामध्ये आज जे पकवाजवाले काय त्यांचं पण मत महत्वाचं आहे.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद